बीडमधनं आता एक ब्रेकिंग बातमी आपल्याकडे येते। बीडमधल्या माजलगाव माणिकशहा मत्स्य संस्थेच्या ठेकेदाराच्या गुंडांकडनं भोई समाजाच्या महिलांवर हल्ला करण्यात आलाय। या ठेकेदाराचं नाव BR शेख असं आहे। भोई समाजाच्या महिलांवर हा हल्ला झालेला आहे। ही दृश्य आपण बघत आहात। अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बीडमधनं। ही एक्सक्लुझिव्ह दृष्ट्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। जय महाराष्ट्रच्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघत आहात। आपले प्रतिनिधी उदय मोरे आपल्या सोबत फोन लाईनवर संपर्कात आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय। उदय, नक्की काय हा प्रकार घडलाय? गेल्या 5 वर्षापासून माणिकशहा नावाच्या संस्थेकडे माजलगाव धरणावरील मासेमारीचे जे कंत्राट होतं ते होतं आणि मागच्या वर्षी त्याचं ते कंत्राट संपलेलं होतं। तर मागच्या वर्षी दुष्काळाचं कारण दाखवून या माणिकशहा कंपनीने परत कंत्राट त्याला मिळावं म्हणून अर्ज केला आणि त्याला शासनाने सहजासहजी मान्यता देऊन त्यांना 1 वर्ष अनेक मच्छीमारी करण्याला संधी शासनाने त्या ठिकाणी दिली। तर भोई समाजाचा आरोप असा होता की गेल्या वर्षी दुष्काळ जरी असला तरी माजलगाव धरणाने भरपूर गावांना आणि आपले परळी थर्मलला देखील पाणी पुरवलं होतं, म्हणजे धरण हे कोरडं नव्हतं। पण हे जे म्हणणं होतं मच्छीमाराचं कंत्राटदारांनी बिलकुल ऐकून न घेतलं होतं। मग जे मच्छीमार होते यांनी आंदोलन देखील या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं। नक्कीच उदय तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। दरम्यान बिल्ला शेख जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे ते काय म्हणतात या प्रकरणावर हे आपण बघतोय। बिल्ला शेख, काय नेमका हा प्रकार घडलेला आहे? आम्हाला शासनाने 30 जून 2015 पर्यंत माजलगाव जलाशयाचा आमच्या संस्थेला ठेका दिलेला आहे। आमच्या संस्थेचे सभासद जे आहेत आणि सभासदाशिवाय बिगर सभासद या जलाशयात मासेमारी करतात। संस्थेकडून रीतसर परवाना घेऊन मासेमारी करणे हे सर्व मच्छीमाराला शासन नियमानुसार बंधनकारक आहे। बरं, परंतु गेल्या 3 ते 4 महिन्यापासून काही राजकीय मंडळींनी याला राजकीय रूप देऊन आलेली विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आव्हान संघटनेचे उद्धव नाईकनवरे यांनी मच्छीमारांची आमच्यात आपसात भांडे लावून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। हो, पण यामध्ये जे या महिला आहे या महिलांवर हल्ला करण्यात आलेला आहे असं बोललं जातंय। काय नेमकं घडलंय यामध्ये? आज असं झालंय की जसं रुटीन मध्ये आमचे संस्थेचे सभासद आणि कर्मचारी आहेत जे मासेमारी करतात आणि जलाशयावर कोणी मासळीची चोरी करू नये म्हणून जलाशयावर देखरेख करतात। तर आज हे लोक आमचे जसं रुटीन जसं जातात म्हणजे दररोजच जलाशयावर देखरेख करण्यासाठी, तसे ते आज गेले होते। परंतु उद्धव नाईकनवरे यांनी सर्वांना जमा करून आणि संगमत करून लोकांचा जमाव 50-60 लोकांचा जमा केला। BR शेख, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। दरम्यान एक सामाजिक कार्यकर्ते विशाल कदम सुद्धा आपल्या सोबत आहे। विशाल कदम, महिलांवर हल्ला करण्यात आलेला आहे, विनापरवाना मच्छीमारी केली असा ठेकेदाराचा आरोप आहे। काय नेमकं म्हणणं आहे आपलं यावर? ही अत्यंत घृणास्पद बाब आहे। ठेकेदाराकडून जे वर्तन आज झालंय, अक्षरशः मच्छीमारी करणाऱ्या लोकांच्या घरामध्ये घुसून स्वयंपाक करणाऱ्या महिलांची छेड काढत त्यांच्या साड्या फाडणं, त्यांचे ब्लाऊज फाडण्याच्या घटना या ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या आहेत। याला संपूर्ण पोलीस प्रशासनाचंही पाठबळ आहे। पोलिसांच्या संगनमतानं अॅट्रॉसिटीच्या खोट्या केसेस, आता त्यांनी जे डॉक्टर उद्धव नाईकनवरेंचं नाव घेतलं त्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या आहेत। अजूनपर्यंत ठेकेदारावरती कसलाही गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला नाही। ही खूप मोठी खूप मोठा ही एक फ्रॉड आहे। यामध्ये ठेकेदार, पोलीस आणि सर्व स्थानिक नेते पुढारी एकत्र आहेत। यामध्ये राजकारण आणलं जात आहे। हा गरीब लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे, अत्यंत गंभीर असा हा प्रश्न आहे। त्यामुळे याची दखल तात्काळ शासनानं घेणं गरजेचे आहे। BR शेख, आपण ऐकलेलं आहे, उत्तर द्या यावर। हा अर्थात एकदम राजकीय हेतूने लावलेला आरोप आहे संस्थेवर। यामध्ये काही तथ्य नाही आणि गेल्या 10 ते 11 वर्षापासून माजलगाव जलाशयाचा ठेका आमच्या संस्थेकडे आहे। माजलगाव जलाशयात मच्छीमार करणारे मच्छीमार आणि आम्ही आमची संस्था, आमचे संस्थेचे सभासद सर्व गुन्ह्यागोविंदाने मिळून मिसळून पण या नक्कीच BR शेख, या महिलांवर हल्ला झालेला आहे हे खरं आहे का?
हे एकदम अर्थात खोटं आहे. हां याच्यामध्ये महिलांना फूस देऊन आणि महिलांना समोर करून आमचं नुकसान व्हावं असा त्या सदरी लोकांचा हेतू आहे. याच्यासाठी अतिशय घृणास्पद अशी बाब आहे की महिलांना समोर करून त्यांचा गैरवापर इथे करण्यात येत आहे. म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांकडनं तुमच्या लोकांकडनं असं काहीही घडलं नाही असं आपलं म्हणणं आहे? घडवू शकत नाही आणि अशी मनोवृत्ती कोणाची इथं आमच्याकडे नाही. विशाल कदम, BR शेख यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. ते म्हणतायत असं काहीही घडलेलं नाहीये. माजलगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये आता त्या महिला तिथं ऍडमिट आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. अशी कोणती महिला आहे जी स्वतःची साडी फाडली किंवा स्वतःवरती विनयभंग झाला अशा खोट्या केसेस करू शकते? ही जात महिलांची आहे. म्हणजे तुम्ही हा काय आरोप करताय? कशा पद्धतीचा आरोप करताय? तुम्ही कशासाठी असे चुकीचे आरोप करताय? हे पोट भरण्यासाठी या लोकांची लढाई आहे. तुम्ही असे घाण आरोप करून, आज हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे, आज तरी असे आरोप तुम्ही कृपया करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. नक्कीच. विशाल कदम, आपण सामाजिक कार्यकर्ते आहात आणि या महिलांवर जो हल्ला झालेला आहे, आपण सांगताय त्याप्रमाणे रुग्णालयामध्ये त्यांना दाखलही करण्यात आलंय. आता यापुढे आपण काही आवाज उठवणार आहात का या विरोधात? कारण गुन्हाही दाखल झालेला नाही असं म्हणताय आपण. ठीक आहे. जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांना तात्काळ जर अटक नाही झाली आणि ज्या खोट्या अॅट्रॉसिटीच्या केसेस डॉक्टर उद्धव नाईक नवरे असतील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती ज्या दाखल केलेल्या आहेत त्या जर तात्काळ माघारी नाही घेतल्या तर माजलगाव शहर 1 तासानंतर बंद झालेलं दिसेल. उद्या माजलगाव शहर उद्या सुद्धा उघडणार नाही. जोपर्यंत गुन्हे दाखल केलेले माघारी घेतले जाणार नाही तोपर्यंत माजलगाव शहर चालू होणार नाही अशी सर्वपक्षीय आता बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नक्कीच. विशाल कदम, धन्यवाद आमच्याशी बोललात या विषयासंदर्भात. आणि BR शेख, आपल्यालाही धन्यवाद, आपण बोललात आमच्याशी या विषयासंदर्भात. तर बीडमधल्या माजलगावमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि विनापरवाना मच्छीमारी केल्याचा ठेकेदाराचा आरोप आहे आणि त्यामुळे या महिलांवर हल्ला झालेला आहे असं सामाजिक कार्यकर्त्याचं सुद्धा म्हणणं होतं. मात्र असा कुठलाही प्रकार झाला नाही असं ठेकेदाराचं म्हणणं आहे.